हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आता ना 3:45 वाजलेले आहेत आणि मैथिलीचे पप्पा गेलेले आहेत मैथिलीला आणण्यासाठी, कारण की तिची स्कूल सुटते आणि माझं बाळ इथे छानपैकी झोपलेलं आहे. तर चला, आज आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे ह्यांना उपवास असतो. तर आज मी एक छानसा गोडाचा पदार्थ बनवणार आहे. तर तो मी काय बनवणार आहे ते पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आज मी सुंदर अशी ही साडी घातलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा जो ब्लाऊज आहे ना, हा ब्लाऊज आहे मैथिलीच्या स्कर्टचा. तर तिनं एक 3 वर्षाची होती तेव्हा आम्ही छत्रपती संभाजीनगरला ना तिला एक घागरा घेतलेला. हा येलो कलरचा ब्लाऊज होता आणि हा तिचा स्कर्ट होता. आणि हा ना म्हणजे केव्हा ती आहे 15ची 16 17 18 2018 मध्ये तो ड्रेस आम्ही तिला 2700 रुपयाचा घेतलेला होता. आणि कसं ना परिस्थिती नाजूक होती तरी आम्ही तो घेतलेला, कारण की तिथे ना एक त्रिमूर्ती चौक मध्ये एक रंगोली म्हणून शॉप आहे आणि तिथे खूप सुंदर असे ड्रेस असतात, कॉस्टली असतात पण ड्रेसही तसेच असतात आणि क्वालिटीही तुम्ही पाहू शकता. 2018ला तो ड्रेस आम्ही घेतलेला. तर हे पहा, त्याचा मी आठवण म्हणून एक छानसा असं ब्लाऊज शिवलेला आहे. मागे तुम्ही माझे काही व्हिडिओ पाहिलेच आहेत की त्यामध्ये ना मी नवीन ब्लाऊज शिकलेली आहे आणि कसं थोडासा चुकला आहे, मागे पुढे झालेला आहे. पण चला, सुरुवात होती, नवीन होते मी त्यावेळेस, त्यामुळे एवढं काही परफेक्ट मला जमलं नाही आणि ऍडजस्ट करून शिवायचं होतं, कारण की त्या स्कर्टमध्ये मला फुल स्लीव्ज पण घ्यायचे होते. परत माझ्या हाईटनुसार 15 सेंटीमीटरचं मला ब्लाऊज पण करायचं होतं, त्यामुळे झालंय थोडंसं मागे पुढे. पण चला, जे मुलीने घातलंय तेच आईने. आता ट्रेंड कसं आहे ना, आईचं ना मुलगी वापरते, पण आता माझं कसं आहे ना, मुलीचं आई वापरत आहे. आणि छानपैकी ह्याच्यावरती मिसमॅच होतोय, पण जाऊ द्या म्हटलं. आता ह्याच्यासारखी सेम साडी किंवा येलो कलरची साडी तर काय माझ्याकडे नाहीये, तर जाऊ द्या म्हटलं. शिवलंय ना आपण, एवढं मेहनत केलेली आहे ना, तर छानपैकी घालावे म्हणून. हे पहा, मला तर फार आवडलेला. तर बॅक साईडनी मला तुम्हाला दाखवता नाही येणार. आणि खूप सुंदर असा ब्लाऊज हा, म्हणजे मला तर इतकी छान फिलिंग येते ना, तर खूपच मस्त. तर चला, आज अनासाहेब साडी घातलीच आहे आणि शनिवार आहे. तर चला, एका प्रसन्न मनाने छान पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आपण ना उपवासाचा स्वयंपाक बनवूया. स्वयंपाक म्हटलं की केस मोकळं सोडून चालणार नाही आपल्याला केस ना वरती टांगावे लागतील. तर चला, केस टांगून घेते. कारण की कसं ना, डोक्यावरती कमी आणि स्वयंपाकात जास्त जातील नंतर. आज ह्यांना ड्युटीवरून यायला उशीर झालेला आणि येता येता त्यांनी ना, हे पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना येता येता त्यांनी जेवढा भेटेल तेवढा भाजीपाला घेऊन आलेले आहेत. आणि मी काही गेले नाही, कारण की बाहेर ना पावसाचं वातावरण खूप आहे, त्यामुळे मी काही गेलेलं नाही. म्हणजे आता मोकळं झालेलं आहे, पण सकाळी ना खूप पाऊस येत होता, तर त्यामुळे मग मी काही आज भाजीपाला घ्यायला गेलेली नाही. तर ह्यांनी मग आणलेलं आहे, तर हे आपण सर्वात प्रथम पटपट धुवून ठेवून देऊया. तर चला, इथे छानपैकी भाजीपाला धुवून ठेवलेला आहे. आणि ह्या ज्या शेंगा आहेत ना, ह्या शेंगाची भाजी खूप छान होती. हे तोडायचं आणि ह्याला ना थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर फोडणी टाकायची. खूपच सुंदर आणि टेस्टी भाजी लागते. तर मी जेव्हा बनवेल आणि मला जर वेळ भेटला तर मी ह्याची रेसिपी नक्कीच सांगेल. तर इथे मी ना हे तांदूळ भिजू घातलेला आहे. तर ह्याची बनवायची आहे आपल्याला खीर. आणि हे तुम्ही पाहू शकता, हे आहे कालचं दूध आणि हे आहे आजचं दूध. आणि परत अजून उद्या दूध येणार, कारण की परत अजून उद्या रविवार आहे आणि उद्या नॉनव्हेज वगैरे काही असणार, त्यामुळे मग परत अजून उद्याचं दूध असणार आहे. त्यामुळे आता आपण ना ह्याची खीर बनवून घेऊया. तांदूळ पण छानपैकी भिजले गेलेले आहेत. दुधाची साय काय मी काढणार नाही, मी ना असंच ठेवून देणार आहे, म्हणजे कसं आपली खीर एकदम छान टेस्टी होईल. आणि ह्यामध्ये आपण हे पण दूध थोडंसं ऍड करूया अशा प्रकारे. तर तुम्ही ना गूळ घालून खीर कशी बनवता हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. हे तुम्ही पाहू शकता, मी राहिलेल्या दुधाची ना साय काढून घेतलेली आहे आणि आता साय पण लोणी तयार करण्यासाठी जमा झालेली आहे. तर मी घरच्या घरीच तूप बनवत असते, तर ते तूप मी कसं बनवते ह्याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या व्हिडिओवरती, आणि तो तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पहा. आणि परत तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट करा, मी त्याचाही व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर थोड्या वेळाने मैथिली आणि तिचे पप्पा आले का, तर मस्तपैकी कडकडीत अद्रक टाकून मी चहा बनवेल. आपलं दूध गरम होत आहे, तोपर्यंत ना आपण हे गूळ ना हे करून घेऊया, किसून घेऊया, म्हणजे नंतर आपल्याला टाकायला सोयीचं होईल. आता आली जास्त आली.
गोलूदा. मग मला जायचं कसं नाही. कोणतीही गोष्ट आपण अगदी मनापासून जर केली ना तर ती एकदम सुंदर आणि छान बनते. तसंच आज मला इतकं प्रसन्न वाटत होतं की खूपच छान, कारण की आज जो ब्लाऊज घातला होता ना तो एकदम असा जवळचा होता माझ्या, आणि मी तुम्हाला पहिले सांगितलेलंच आहे. आणि हा घागरा मला इतका आवडायचा ना की अक्षरशः तिच्या ना पार ते गुडघ्याच्या खाली इथपर्यंत तो घागरा तिला यायचा, तरी मी मैथिलीला घालायला लावायचे, कारण की खूप छान होता. आणि पैशाच्या मानाने ना त्याची क्वालिटी खूप छान असते. आपण कसं करतो ना, पैशाकडे पाहतो जेव्हा आपण खरेदीला जातो तेव्हा, आणि पैसे खूप आहेत म्हणून चांगली वस्तू नाकारतो, आणि एकदम असं कमी किमतीचं हलकं किंवा कमी क्वालिटीचं अशी वस्तू आपण खरेदी करतो. पण एक गोष्ट मात्र समजली की कसं ना, जर तुम्ही क्वालिटीचं घेतलं ना तर ती नक्कीच आपल्याला ती एकदम म्हणजे यूज करतानाही एकदम असं रिचपणा येतो, आणि दिसतानाही ते एकदम असं स्टँडर्ड दिसतं. तर कसं घेताना मैत्रीचे पप्पा म्हणायचे की इतका महाग नको, असं तसं, माझा ड्रेस एवढ्यामध्ये येतो आणि हिचा ड्रेस इतका महाग का, असं म्हणजे खूप हे म्हणायचे ते. पण कसं ना, माझं असं आहे, मला एकदा वस्तू एखादी जर आवडली ना तर मी ती घेतेच, मग ती कितीही महाग असो काही असो. हा कधी कधी होतं म्हणा, कॉम्प्रोमाइज करावं लागतं परिस्थितीनुसार, पण मुलांच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. मुलांच्या बाबतीत अजिबातच मी कॉम्प्रोमाइज करत नाही. कसं ना, त्यांचे लाड आपण नाही पुरवायचे तर कोण पुरवणार ना, आणि लोकांवरती आपण अपेक्षा का ठेवायची की ह्यांनी माझ्या मुलांना करावं किंवा त्यांनी हे करावं असं तसं. आणि ज्याची परिस्थिती त्याच्याप्रमाणे प्रत्येक जण करतच असतं. आपण आपल्या अपेक्षा दुसऱ्यांवरती, आपल्या नातेवाईकांवरती नाही लादू शकत. तर कसं एखाद्या वेळेस मी थोडीशी माघार घेईल किंवा ऍडजस्ट करेल, पण मुलांच्या बाबतीत ना अजिबातच नाही. हा, आवडलं ना, चांगले ना, चला मग पैसे जाई नका, कारण की मुलं ही आपली आहेत आणि त्यांना चांगल्यातलं चांगलं देणं ही एक आई वडील म्हणून, पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि नवीन नवीन परिस्थिती होती तशी तेव्हा मैथिलीचे पप्पा करायचे थोडीशी कुरकुर, पण आता त्यांना ही सवय झाली आहे, माहीत झालं आहे. आणि आता स्वामींच्या कृपेने परिस्थिती एवढी नाही पण बऱ्यापैकी ठीक आहे. तर चला, स्वामीन कृपा तुमच्यावरती, आमच्यावरती अशीच सदैव राहो. YouTube साइज थंबनेल बनवून दे. एक युट्यूबर म्हटलं ना तर त्याचे हाल त्यालाच माहित असतात. काय ते पाहणाऱ्याला फक्त ते 8 मिनिटाचा 10 मिनिटाचा व्हिडिओ दिसतो, पण त्याच्या पाठीमागे ना एवढी मेहनत असते ना की खूपच. हे पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की आता असं किती 4:45 झालेले आहेत म्हणून, आणि माझा ना मोटिवेशनलचा जो व्हिडिओ असतो ना तो व्हिडिओ माझा 5:30 वाजता पडतो, आणि ह्यांच्या मोबाईलवरचा जो आहे ना एक मराठी, तर तो ना हे 6 वाजता टाकत असतात, म्हणजे पब्लिक करत असतात. तर स्वयंपाकासोबतच बाकीच्या कामांसोबतच, आणि काम तर इतकं वाढतं ना, एक एक काम वाढतच जातं. ज्या दिवशी पटकन आवरायचं ठरवलं ना त्या दिवशी काम जास्तीच वाढणार. तर चला, व्हिडिओ तर मी बनवून अपलोड केलेला होता, पण थंबनेल बाकी होता, तर मी हे ना AI कडून थंबनेल बनवून घेतलेला आहे पटकन, कारण की मला वेळ नव्हता. पण मी जशाच तसं टाकत नाही, त्याला ना थोडंसं मी मागे पुढे करत असते, थोडेसे चेंजेस करत असते. आणि हे पहा, मी तुम्हाला इथे दाखवत आहे की तो थंबनेल मी माझ्या व्हिडिओला कसा लावते. तर आपल्याला YT स्टुडिओमध्ये जाऊन ना तो थंबनेल आपल्याला तो व्हिडिओला टच करायचा आहे, आणि त्या थंबनेलवरती जाऊन आपल्याला गॅलरीमधून तो थंबनेल सिलेक्ट करायचा आहे. आणि हे पहा, खूप जणींचं असं म्हणणं होतं की हे फेक आहे, खोटं आहे, चुकीचं आहे. तर तुम्ही लाईव्ह पाहू शकता की मी मॉनिटायझेशनचं बटन सुद्धा ऑन केलेलं आहे. आणि कसं उपवास आहे, मग कसं वेळ जाईल तसं तर मी अलार्म लावलेला असतो प्रत्येक व्हिडिओचा, पण कसं उशीर नको व्हायला म्हणून मी टायमर सुद्धा लावून ठेवते, शेड्यूल सुद्धा करून ठेवते. आणि हे पहा, तुम्ही माझे डॉलर पण पाहिलेले आहेत. आणि हा फोटो ह्यांचा ना सगळ्यात आवडीचा फोटो आहे, तो फोटो आहे माझ्या भावाच्या लग्नातला. आणि ह्यापेक्षा सुख कोणतं मोठं ना, की वॉलपेपरला जर आपला आणि आपल्या मुलांचा जर फोटो आपला नवरा ठेवत असेल तर ह्यापेक्षा भारी सुख कोणतंच नाही. कारण की सध्या ना
अशा बातम्या पाहण्यात ऐकण्यात किंवा वाचण्यात येतात की स्टेटस ठेवलं नाही म्हणून डिवोर्स झालं, किंवा माझं हे केलं नाही म्हणून डिवोर्स झालं, मला विश केलं नाही म्हणून डिवोर्स झालं. डिवोर्स होण्याचे असे छोटे छोटे कारण पाहायला मिळतात. पण नाही, माझं तसं काही नाही. ह्यांचं ना वर्षानुवर्ष, म्हणजे मी तर म्हणते ना, एक त्यांचा व्हॉट्सअपचा डीपी जो आहे ना तो 3 वर्षापूर्वीचा आहे मैथिलीचा, आणि त्यांचा आणि तो फोटो ना पहिलेचा आहे. त्यानंतर यश आलेला आहे, पण यशचं ठेवत नाहीत, माझं ठेवत नाही. फक्त जो फोटो त्यांनी एकदा ठेवलेला आहे ना तोही मी सुरुवातीला ठेवलेला होता, तोच फोटो त्यांनी आत्तापर्यंत ठेवलेला आहे. आणि कसं ना, म्हणजे खूप छान वाटतं असं की एखादी व्यक्ती, लाख चुका होतील पण तुमच्याशी प्रामाणिक जर तुमचा पार्टनर राहत असेल ना तर तुम्ही पूर्ण तुमचं जीव काय आयुष्य ओवाळून टाकता. तर हे पहा, मिक्स डाळीचं मी इथे वरण बनवलेलं आहे. आणि तूर डाळीमुळे मला ॲसिडिटी होते, तर मी त्यामध्ये ना बिबवा टाकत असते. तर आणि हे कसं ना खूप छान राहतं, अजिबात ॲसिडिटी होत नाही. आणि 4-5 प्रकारचे मी डाळी घेतलेल्या आणि एकदम छानपैकी, ह्याला काहीतरी सोलापूरकडे काहीतरी कढण की काहीतरी असं काहीतरी म्हणतात, पण मी अधूनमधून बनवत असते कारण की पावसाळ्याच्या दिवसात ना भाजीपाला खूप कमी भेटतो. आणि चला आता मी भाकरी बनवून घेते. येऊ पण मी पण येऊ. केलं की नेऊन ठेव सामान तिकडे पटपट. आता अजून काही पार्सल ट्राय कर. तिकडे मला नको मांडूस, तिकडेच नेऊन ठेव. तिकडे पण सांगू खायला खायला बनवलं, भरपूर बनवलं. तू काय काय खाणार आहेस? काय बनवलं? गॅसचं बर्नर एका साईडला झुकलं गेल्यामुळे एकाच साईडला भाकर फुगत आहे आणि दुसऱ्या साईडला भाकर काही फुगतच नव्हती. मग चपाती सारखं उलट पालट करून तिला भाजून घ्यावे लागले. आणि नंतर मग चला थोडंसं काहीतरी असं तिखट पाहिजे म्हणून मग छानपैकी मी तेल मीठ टाकून ह्या मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत. आणि कसं झालं, स्वयंपाक झाला की एकदमच जेवायला नको होतं ना म्हणून. आणि हे पहा, ब्लाऊज तर तुम्ही पाहिलंच आहे, स्कर्ट पासून बनवलेलं. आणि हा जो मी ब्लाऊज शिवत आहे ना, ह्याचा गळा पहा किती सुंदर आलेला आहे आणि फिनिशिंग सुद्धा एकदम छान आलेली आहे. तर हा ब्लाऊज मी शिवत आहे पॅन्ट पासून. तर ही माझ्या दीदीची पॅन्ट होती, हे तुम्ही पाहू शकता त्याची इलास्टिक. तो व्हिडिओ मी शूट करायचा विसरलेली, म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलेलं. आणि हा पायाचा भाग आहे. तर कसं ना, पॅन्ट पासून मी एकदम व्यवस्थित थोडंसं डोकं लावून, आणि तुम्हाला तर मी सांगितलेलंच, फुल स्लीवचे मी बाह्या सध्या शिवत आहे. आणि उंची पण मी भरपूर घेत आहे, जवळपास 15 इंच. तर इतकं ॲडजस्ट करावं लागतं, इतकं डोकं लावावं लागतं. तर मी प्रिन्स कटचा हा ब्लाऊज शिवलेला आहे. कसं कला असेल ना तर नक्कीच आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपण यश प्राप्त करून घेऊ शकतो. तर चला आता मी छानपैकी साहेबांचं ताट तयार करते आणि छानपैकी आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतो. मैथिलीला सर्दी झाली आहे, तर तिला म्हटलं बाई पहिले थोडीशी खीर पिऊन घे, म्हणजे कसं छान वाटेल. आणि गुळाची खीर आहे त्यामुळे. आणि ताट पाहून साहेबांचा चेहरा तर इतका असा खुलून गेला होता आणि खीर तर त्यांना जाम आवडलेली. तर सगळ्यांनी जेवण केलं. तर चला, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.